सो टाईप 1 डायबिटीस हा रोग नाही आहे, लक्षात घ्या. टाईप 1 डायबिटीस हा म्हणजे आपल्याला आजार म्हणून हे केलं नाही पाहिजे. ही एक डिफिशियन्सी आहे, एक कमतरता आहे शरीरामध्ये. ती कमतरता शरीरात आल्यामुळं त्यांना या सफरिंगमधून जावं लागतं. म्हणजे हाऊ टू ट्रीट इट टाईप 1? टाईप 1 ला थोडंसं भावनिक दृष्ट्या सुद्धा नाही, भावनिक दृष्ट्या आपल्याला असलं तरी सायंटिफिकली कसं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा ते ॲक्सेप्ट करायला लावणं फॅमिलीला गरजेचं आहे की ठीक आहे, झालं म्हणजे तुमचं आयुष्य नाही संपलं. म्हणजे मला टाईप 1 डायबिटीसचा मुलगा किंवा की सगळ्यात पहिला त्यांचा वेळ काय होतो ते म्हणतात माझ्या मुलाला का, आणि नंतर जरी ते ॲक्सेप्ट केलं तरी ह्याचं आता कसं होणार, आता आयुष्यभरासाठी आमच्यासाठी लायबिलिटी आली का, आयुष्यभर आम्हाला आता ह्याला पोसावं लागणार, ह्याचं करिअर कसं होणार, ह्याला शाळेत घालायचं, ह्याला इन्शुलिन द्यायचं, ह्याचं लग्न होणार का, ह्याचं पुढं मुलं होणार का, हे जगणार का. तुम्ही एकटे नाही आहे. आज कितीतरी मग सक्सेसफुल लोकांची मी त्यांना एक्झाम्पल देतो. मग अगदी आपल्या फिल्ममधले लोक असतात, काही पॉलिटिशियन्स असतात, काही ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे हा पूर्ण बरा होऊ शकतो का? म्हणजे आता जसं तुम्ही छान छान सांगताय तसाच हा आता एक प्रश्न की येस, म्हणजे माझ्या दृष्टीनं पूर्ण बरा होऊ शकतो. ह्याच्यात तुम्ही अपेक्षा काय ठेवून आलेला आहात, एक्सपेक्टेशन. म्हणजे माझ्या दृष्टीनं तुम्ही पूर्ण बरा होणं म्हणजे इन्शुलिन बंद होणं असंच करून आलात तर नाही होत मग बरा. तर वेळेला तुम्ही कार्बोहायड्रेट आणि हाय शुगरवाले गोष्टी जर का देताय तुम्हाला घेत राहावं लागणार ह्याच्यात. पण तुम्ही जर का मॉडिफिकेशन प्रॉपर केलं, त्याचं कॅलरी प्रॉपर कॅल्क्युलेट केल्या, त्या पद्धतीनं 2 मील त्याला कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्टेड, 2 मील त्याला लो कार्बवाले किंवा LCHF वाले दिले आणि प्रॉपर हे केलं तर 100% त्याचं 2 वेळेलाच येतं, ते पण 10 युनिट्सपेक्षा कमी येतं. तर तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यामध्ये जेवढं मला बेटर करता येईल तिथं तुम्ही केलं पाहिजे. आणि तर या पद्धतीनं तुम्ही केलं तर माझ्या दृष्टीने इट्स डायबिटिक रिमिशन आणि टाईप 1 डायबिटीस बरा झाला नाही. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे ह्या पॉडकास्टचा हेतू हा आहे की ह्यामधनं आपल्याला डायबिटीजच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांबद्दल आपण डॉक्टर भाग्येश कुलकर्णींकडनं माहिती घेतोय. आज असाच एक विषय घेऊन आली आहे आणि अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे, तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. कारण आत्तापर्यंत मराठी पॉडकास्टमध्ये ह्या विषयावर एकतर बोलल्या गेलेलं नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज भारतामध्ये 91 फॅमिलीजच्या मागे एक फॅमिली ह्या एका गोष्टीमुळे त्रासल्या जाती आहे. दुसरी गोष्ट ही की टाईप 1 डायबिटीज हा जो प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे डायबिटीजचे 2 प्रकार, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 डायबिटीज हा टाईप 2 डायबिटीजपेक्षा जास्त वेगाने पसरतोय. 6.7% 6.7% पेशंट्सची दरवर्षी वाढ होती आहे ह्यामध्ये. म्हणूनच हा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि आपले जे मागचे एपिसोड्स झाले त्या एपिसोड्समध्ये 2-3 प्रश्न तरी होतेच की तुम्ही टाईप 1वर कधी बोलणार आहात म्हणून. तर आज आपल्याला डॉक्टर भाग्येश कुलकर्णींसोबत ह्याच विषयावर बोलायचं आहे. त्यांचं स्वागत करूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत, वेलनेस कोच आहेत आणि डायबिटीज फ्री फॉरएव्हर संस्थेचे संस्थापक आहेत. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. आत्तापर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत आला आहात. आजचा विषय तेवढाच सेन्सिटिव्ह आहे डॉक्टर. सेन्सिटिव्ह माझ्या दृष्टीने ह्या की टाईप 1 डायबिटीजमध्ये लहान मुलं जास्त सफर होताना दिसतात. राईट, आमच्यासाठी पण तो म्हणजे खूपच सेन्सिटिव्ह आणि जिव्हाळ्याचा किंवा ज्या अगतिकतेने आई वडील आणि तो बिचारा लहान मुलगा किंवा ती मुलगी येऊन बसलेली असती. म्हणजे माझं एक सुद्धा कन्सल्टेशन असं गेलं नाही की त्या कन्सल्टेशन नंतर किंवा त्या कन्सल्टेशनच्या वेळेला त्या आई वडिलांच्या डोळ्यात पण पाणी असतं आणि माझ्या डोळ्यात पण पाणी असतं की ती एक अशी कन्सर्न घेऊन आलेली असतात, एक अशी हतबलता असते की समोर आल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की त्या मुलाकडं कोण बोललेलंच नसतं. एव्हरीबडी इज कॉन्सन्ट्रेटिंग ऑन ट्रीटिंग देम ॲज अ मटेरियल किंवा सब्जेक्ट सारखं की आता टाईप 1 डायबिटीज झाला आहे आणि त्याला आता काय बाबा असंच करायला लागणार, इन्शुलिन घ्यायला लागणार. तो इतका कावराबावरा झालेला असतो मुलगा आणि त्याच्यापेक्षा जास्त पॅनिक आई वडील असतात. त्यामुळे हा खूपच सेन्सिटिव्ह आणि खूपच जिव्हाळ्याचा टॉपिक असतो आणि त्यांना ते बेअर होत नसतं की आणि त्यांना एक प्रश्नाचं उत्तर हवं असतं, वाय, माझ्याच मुलाला किंवा आमच्याच नशिबी किंवा माझ्याच मुलाला का. त्यामुळे खूपच हा सेन्सिटिव्ह आणि ज्याच्यावर आपण आज विस्तृतपणे बोलूया. मी सुरुवातच ह्या प्रश्नापासून करते की टाईप 1 डायबिटीज म्हणजे काय आणि टाईप 2 आणि टाईप 1 मध्ये काय फरक आहे महत्त्वाचा. टाईप 2 मला वाटते आपण खूप ह्याच्यावरती बोललेलो आहे की टाईप 2 हा इन्शुलिनच्या प्रतिरोधामुळे किंवा इन्शुलिनच्या अवरोधामुळे होणारा आहे. मला वाटते ऑलमोस्ट सगळ्या लोकांना आता हे क्लिअर झालेलं आहे की शुगर हे डायबिटीसचं कारण नाही आहे. इन्शुलिन प्रतिरोध आणि हायपर इन्शुलिनेमिया म्हणजे
इन्शुलिन जास्त शरीरात डॅमेज करतं टाईप 2 डायबिटीसमध्ये रादर दॅन इन्शुलिनच्या कमतरतेपेक्षा. पण टाईप 1मध्ये बरोबर याच्या अपोजिट असतं. पॅनक्रियाटिक सेल जे असतात स्वादुपिंड त्याच्यामध्ये इन्शुलिन आयदर कमी तयार होतं किंवा बिलकुलच तयार होत नाही. दोन गोष्टी आहेत. आणि ह्याच्यामुळं इन्शुलिन हा आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजच्या मेटाबॉलिझममधला किंवा ग्लुकोजच्या पचन करण्यामधला महत्त्वाचा भाग असल्यामुळे इट्स अ काइंड ऑफ अ डिफिशियन्सी. सो टाईप 1 डायबिटीस हा रोग नाही आहे, लक्षात घ्या. टाईप 1 डायबिटीस हा म्हणजे आपल्याला आजार म्हणून हे केलं नाही पाहिजे. ही एक डिफिशियन्सी आहे, एक कमतरता आहे शरीरामध्ये. ती कमतरता शरीरात आल्यामुळं त्यांना या सफरिंगमधून जावं लागतं. आणि मोस्ट ऑफ द टाईम जर का आपण बाहेरून इन्शुलिन दिलं तर या समस्येचं खूप चांगल्या पद्धतीनं निराकरण करता येतं. कंट्रोल पण याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणता येतो. सो एकदम बेसिक डिफरन्स जर का म्हणलं तर टाईप 1मध्ये इन्शुलिन तयारच होत नाही किंवा खूप कमी प्रमाणात तयार होतं. टाईप 2 डायबिटीसमध्ये इन्शुलिनचा अतिरेक होतो किंवा इन्शुलिनचा प्रतिरोध होतो. हा बेसिक डिफरन्स आहे टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये. हा जेनेटिक आहे का? म्हणजे आई वडिलांपैकी कोणाला जर असेल डायबिटीस तर मुलाला पण जन्म झाल्याबरोबर 99.99% नाही आहे जेनेटिक. म्हणजे आतापर्यंत माझ्या बघण्यात जेवढे टाईप 1 डायबिटीसचे पेशंट आले त्यांच्यातल्या आई वडिलांना किंवा त्यांच्या घराण्यात कुणाला नाही आहे डायबिटीस. म्हणजे जेनेटिक हा नाही आहे. टाईप 1 डायबिटीसचं मेजर ह्याला ऑटोइम्यून म्हणलं जातं किंवा आमच्या मेडिकल भाषेमध्ये ह्याला एक खूप छान वर्ड आहे, इडिओपॅथिक डिसऑर्डर्स. इडिओपॅथिक हा म्हणजे वी डॉक्टर्स आर इडियट्स, आम्हाला कळत नाही हे काय आहे, तुम्हाला नक्की कशी पॅथो, म्हणजे मी कॉमेडीमध्ये म्हणतोय. सो त्याचा अर्थ असा आहे की त्याचं कारण अननोन आहे, का कशामुळे झाला, काय झाला. आणि मग बऱ्याच वेळा ज्या गोष्टीचं कारण अननोन असतो आपण काय म्हणतो कर्माचं फळ किंवा मग ते आपल्या पडदादा आणि जेनेटिकवरती टाकून देतो. त्यामुळे तो एक गैरसमज आहे. 1 to 2%च जीन्समध्ये किंवा त्यांच्या आईवडिलांच्यामध्ये टाईप 1 दिसून आलेला आहे. 98% ऑटोइम्यून. ऑटोइम्यून म्हणजे काय, माझीच इम्युनिटी ॲग्रेसिव्ह होऊन माझ्याच पॅनक्रियाटिक सेल्सला फायब्रोसिसमध्ये किंवा डिसफंक्शनल ॲक्टिव्हिटीमध्ये घेऊन जाते. मोस्ट ऑफ द टाईम ह्याचं कारण लक्षात आलेलं आहे. लहान मुलांच्यामध्ये किंवा टाईप 1मध्ये एखादं काहीतरी त्याला इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन किंवा डेंग्यू झाला, मलेरिया झाला किंवा आता रिसेंट जे कोरोना वगैरे झालं, आणि त्याला मारण्यासाठी आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. आणि अनफॉर्च्युनेटली ते अँटीबॉडीज एक्सेसमध्ये जर का माझ्या शरीरात तयार झाले तर ते पॅनक्रियाटिक सेल्सला दुश्मन समजतात. पॅनक्रियाटिक सेल्सला ते व्हायरस समजतात आणि त्याला ते मारहाण करायला लागतात किंवा तिथं ते किल करतात. आणि हे मोस्ट ऑफ द ह्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे. खूप साऱ्या टाईप 1च्या मागं मिल्क हा एक मेजर कल्प्रिट लक्षात आलेला आहे. मिल्कमधले जे केझिन नावाचं जे मटेरियल असतं, जर का अर्ली विनिंग असेल, म्हणजे बऱ्याचसारख्या टाईप 1मध्ये हे लक्षात आलेलं आहे की ज्यांना आईचं दूध पहिल्यांदा काही कारणामुळे मिळालेलं नाही आहे किंवा ज्यांना एक्सटर्नल मिल्क आईच्या व्यतिरिक्त गाईचं किंवा कुठल्या ह्याचं दूध ज्यांना लवकर देण्यात आलेलं आहे, तर त्या मिल्कमधलं जे प्रोटीन आहे ते बऱ्याच वेळेला ह्याच्या अगेन्स्ट कार्ययुती करतं आणि त्याच्यातनं जे अँटीबॉडीज तयार होतात ते अँटीबॉडीज इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशींना मारक ठरतात किंवा बाधक ठरतात आणि त्यांच्यामध्ये पण टाईप 1 ह्याचं दिसून आलेलं आहे. सो इट्स मोर वी कॅन कन्सिडर्ड ॲज अ जेनेटिकपेक्षा ऑटोइम्यून कंडिशन आहे. आणि मोस्ट ऑफ द पोस्ट इन्फेक्शन किंवा जे मिल्कमधलं प्रोटीन येतं ते बऱ्याच वेळेला टाईप 1मध्ये कारणीभूत ठरलेलं आहे. म्हणून जे सगळ्यात जे डेअरीमध्ये जे जास्त प्रोड्यूस करणारे फिनलँड, न्यूझीलँड हे बघितलं तर जिथं जिथं डेअरीचा वापर जास्त आहे तिथं टाईप 1चं प्रमाण वेगानं वाढताना दिसलेलं आहे. आणि जिथं प्रोसेस्ड मिल्क आहे, प्रोसेस्ड मिल्क म्हणजे इन द फॉर्म ऑफ चीज, इन द फॉर्म ऑफ हे तुम्ही आता जो पहिलं स्टॅटिस्टिक सांगितलं की एवढ्या वेगाने का वाढतोय, तर जुन्या काळी आपल्याला जे दिलं जायचं ते प्युअर फॉर्म मधलं लोणी किंवा हे होतं आणि ते कधीतरी सणासुदीला खाल्लं जायचं. आज जे येते ते आपण लोणीच्या नावाखाली जे बटर खातोय किंवा जे चीज खातोय ते प्रोसेस्ड आहे. ते प्रोसेस्ड ह्याच्यामध्ये जास्त प्रक्रिया केलेल्या आहेत, ते फार लवकर तुमच्या बीटा सेलला डॅमेज करतं असं आढळून आलेलं आहे. आणि आमच्या म्हणजे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे. म्हणजे जे हॅरिसन आम्ही ज्याला गीता मानतो म्हणजे मेडिसिनची, त्याच्यामध्ये क्लिअरली हे मेन्शन केलेलं आहे की मिल्क प्रोटीन हॅज असोसिएशन विथ बीटा सेल डिसफंक्शन आणि टाईप 1 डायबिटीस. म्हणजे ह्या बऱ्याच वेळेला आणि आपल्याला तर मिल्क हे आपण लोकांना सांगतो की तुम्ही पित राहिलं पाहिजे, मिल्क इज गुड, तर तिथं हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो. ओके. आणि याची लक्षणं काय, म्हणजे सिम्पटम्स कसं लक्षात येतील लहान मुलामध्ये असेल समजा? मोस्ट ऑफ द टाइम टाईप 2 मध्ये कसं होतं, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया वगैरे हे दिसतात. लहान मुलांच्यामध्ये सडन वेट लॉस,
पर्टिक्युलरली कंप्लेंट जी येते ती हा सारखा लघवीला जात होता, सारखा युरिन पास करत होता आणि एकदम ड्रास्टिकली वेट कमी झालं, सारखं खाईन किंवा भूक लागलं हे होतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम त्यावेळेला कधी चक्कर येऊन पडतात मुलं किंवा कधी एकदम सडन वेट लॉस झालेला आहे, बेड वेटिंग कमी होत नाही, रात्री बेड वेटिंग त्यांचं वाढतं आणि मग त्यावेळेस शुगर चेक केली की ती 500-550 आणि युरिनमध्ये किटोन्स पण त्यावेळेला असतात आणि त्यावेळेला त्यांच्या टाईप 1 डायबिटीसचं डायग्नोसिस होतं किंवा त्यांना संबोधलं जातं की तुम्हाला टाईप 1 डायबिटीस झाला, पण हे सिम्पटमॅटिक झालं. सिम्पटमॅटिक आहे, त्याला ॲक्च्युली राईट असेसमेंट करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी नुसतं तुमची इन्शुलिन किंवा तुमचं फास्टिंग पीपी किंवा HbA1c तपासून फायदा नसतो. बऱ्याचसारख्या ह्याच्यामध्ये ते पण डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. जर का एखाद्याला 15व्या वर्षी 17व्या वर्षी 20व्या वर्षी जर का अशी काही लक्षणं दिसायला लागली तर तो खरंच टाईप 1 डायबिटीस आहे का, ह्याच्यासाठी एक गोल्ड स्टँडर्ड टेस्ट सांगितलेली आहे, त्याला सी पेप्टाईड टेस्ट म्हणतात. त्यामुळं तुम्ही टाईप 1 आहात का टाईप 2 आहे जर का तुम्हाला डिफरन्शिएट होत नसेल तर आपण त्यांना सांगतो सी पेप्टाईड टेस्ट करा. सी पेप्टाईड हे नॉर्मल व्यक्तीमध्ये 0.4 to 1.3च्या दरम्यान पाहिजे, म्हणजे 1च्या वर असेल तर एकदम छान, 1 पेक्षा जास्त. 0.4 to 1.3 हे तुमचं सी पेप्टाईड पाहिजे. सी पेप्टाईड हे तुमच्या बीटा सेलमध्ये इन्शुलिन किती तयार होत आहे, कारण त्या सी पेप्टाईडवरती तुमच्या बीटा सेलचं फंक्शन अवलंबून असतं. सो माझ्या जर का सी पेप्टाईडच्या लेवलच कमी असतील, 0.4 पेक्षा जर का कमी असेल तर बिलकुलच तुमच्यात तयार होत नाही आहे. 0.4 to 1च्या दरम्यान असेल तर एक 30%-40% तुमचे सेल ॲक्टिव्ह आहेत आणि थोडंफार त्यांचं आपल्याला रिव्हर्सल करता येऊ शकतं. मे बी त्यांना डायटरी मॉडिफिकेशन्स करून किंवा योग्य त्यांना सल्ला देऊन आपण त्यांचं इन्शुलिन कमीत कमी किंवा मे बी पूर्णपणे बंद पण ठेवू शकतो. सो हे आपल्याला जजमेंट त्याच्यावर घेता येतं. आणि जर का ऑटोइम्युन असेल तर त्याला एक गॅडा अँटीबॉडीज किंवा गॅड टेस्ट म्हणतात, GAD. सो GADचा सायंटिफिक आहे म्हणाले तर ग्लुटामिक ॲसिड डिकार्बोक्झायलेज. सो मी त्याच्या फार डिटेलमध्ये जात नाही, सिंपल आहेत. तर त्या लेवल जर का वाढले असतील तर तुमच्या ह्याच्यामध्ये ऑटोइम्युन रिॲक्शन जास्त आहे आणि त्या लोकांच्यामध्ये पण हे टाईप 1 दिसून येतं. सो यू नीड टू रादर दॅन गेसिंग. बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलगा आहे आणि त्याला डायबिटिक संबोधलं जातं आणि त्याला डायरेक्ट हे केलं जातं. तर तुम्ही सी पेप्टाईड, गॅड अँटीबॉडीज आणि फास्टिंग इन्शुलिन ह्या 3 तुम्ही करणं गरजेचं आहे, कारण आजकाल बऱ्याचसारख्या लहान मुलांच्या मध्ये पण टाईप 2 दिसायला लागलेला आहे. म्हणजे मला रिसेंट त्या पेशंट मला भेटले, एक 8 वर्षाची मुलगी होती, एक 12 वर्षाचा आणि 19 वर्षाचं, ओबेस होते ते. त्यांच्या फास्टिंग इन्शुलिन लेवल 22, 52, 50 एवढ्या होत्या, ज्या नॉर्मली 6 पेक्षा कमी पाहिजेत. सो त्यांना टाईप 2 डायबिटीस होता, पण त्यांना ट्रीटमेंट दिली गेली होती. तर जेव्हा आम्ही त्यांचं सी पेप्टाईड तपासलं, जेव्हा आम्ही त्यांचं गॅड तपासलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्यांना गरजेचं नाही आहे आणि त्यांचं इन्शुलिन स्टॉप झालं. पण तिथं डायग्नोसिसमध्ये सो राईट नाऊ यू जस्ट डोंट गो विथ द सिम्पटमॅटिक किंवा हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे जो मी इथं सांगू इच्छितो. मी आता येतच होते त्यावर की डायग्नोज कसं करायचं, तुम्ही त्या टेस्ट सांगितल्या. आता ह्याची म्हणजे हाऊ टू ट्रीट इट, टाईप 1 ला थोडंसं भावनिक दृष्ट्या सुद्धा नाही, भावनिक दृष्ट्या आपल्याला असलं तरी सायंटिफिकली कसं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ते ॲक्सेप्ट करायला लावणं फॅमिलीला गरजेचं आहे की ठीक आहे, इट झालं म्हणजे तुमचं आयुष्य नाही संपलं. म्हणजे मला टाईप 1 डायबिटीसचा मुलगा कळाला की सगळ्यात पहिला त्यांचा वेळ काय होतं, ते म्हणतात माझ्या मुलाला का, आणि नंतर जरी ते ॲक्सेप्ट केलं तरी ह्याचं आता कसं होणार, आता आयुष्यभरासाठी आमच्यासाठी लायबिलिटी आली का, आयुष्यभर आम्हाला आता ह्याला पोसावं लागणार, ह्याचं करिअर कसं होणार, ह्याला शाळेत घालायचं, ह्याला इन्शुलिन द्यायचं, ह्याचं लग्न होणार का, ह्याचं पुढं मुलं होणार का, हे जगणार का. तर त्यांना खूप सारी एक्झाम्पल द्यावे लागतात की त्यांना हे सांगायला लागतं की तुम्ही एकटे नाही आहे. आज कितीतरी मग सक्सेसफुल लोकांचे मी त्यांना एक्झाम्पल देतो. मग अगदी आपल्या फिल्ममधले लोक असतात, काही पॉलिटिशियन्स असतात, काही ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये म्हणाल तर कमल हसन आपण सगळ्यांना ओळखतो, किती फिट आणि किती वेगवेगळ्या व्हरायटी हे केले. कमल हसन इज अ टाईप 1 डायबिटिक. कितीतरी आताच्या ह्याच्यात समंथा आपण साऊथ इंडियन ॲक्ट्रेस, तिला सोनम कपूर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. सो कितीतरी अगदी जुन्या ह्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत त्यावेळेला तर इन्शुलिन पण नव्हतं आणि त्यांना लेट ऑनसेट किंवा त्यांना त्या पद्धतीचं होतं, त्यांची आयुष्य मर्यादा कमी होती, पण त्यांनी पण त्यांच्या हेल्थसाठी वेळ दिला. सो ही सगळी मी नावं जी घेतली ही पण चांगली त्यांनी करिअर केलेलं आहे. म्हणजे आणि ही कशी मी तुम्हाला सेलिब्रिटीची नावं सांगितली. आत्ता पण मी माझ्या लाईफमध्ये मनमाडचे एक डॉक्टर होते, मी त्यांचं नाव नाही घेत आता, तर ते मला जेव्हा भेटले होते तर त्यांचं वय होतं 71 आणि ही इज अ नोन टाईप 1 डायबिटिक आणि एक सक्सेसफुल डॉक्टर म्हणून त्यांनी मनमाडमध्ये नाव कमवलेलं आहे. म्हणजे 71 इज अ गुड लाईफ ना, आणि अजूनही पण ते चांगल्या पद्धतीनं त्यांचं लाईफ व्यतीत करतात, आज पण प्रॅक्टिस करतायत, हे करतायत आणि स्टील ही इज लिव्हिंग हिज गुड लाईफ. सो टाईप 1 झाला म्हणजे माझं आयुष्य संपलं असं नसतं. माझ्यामध्ये एक ती डिफिशियन्सी आहे, माझ्यामध्ये ती कमतरता आहे, त्याच्याबरोबर मला राहायचं आहे आणि त्याला मला योग्य पद्धतीनं मॅनेज करायचं आहे, त्याला मला ट्रीट करायचं आहे, मला त्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचं आहे. मला अर्ली एजमध्ये हे कळलं
सो मला फिट राहण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून जर का मी बघितलं, आणि माझ्यातलं काय झालेलं आहे की मला इन्शुलिन कमतरता आहे, म्हणजे माझ्यामध्ये कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम आहे ते थोडंसं डिस्टर्ब राहणार आहे. सो मला कार्बोहायड्रेट थोडासा माझ्यातला कमी करायचा आहे की ज्याचं डायरेक्टली साखरेमध्ये किंवा ग्लुकोजमध्ये परावर्तन होणार आहे. बाकी प्रोटीन आहे, फॅट आहे, न्यूट्रिशन आहे, प्रोटीन्स आहेत, फायबर आहे, हे सगळं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एन्जॉय करू शकणार आहे. हा त्यांना कुठेतरी विश्वास त्या ठिकाणी द्यायला लागतो. तुम्हाला बाकीच्या लोकांसारखं कन्व्हेन्शनली खूप जास्त कार्बोहायड्रेट खाता येणार नाही, तुम्हाला लिमिटेड किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खायचं आहे. हळूहळू आपल्याला त्या मॉडिफिकेशनकडे जायचं आहे. थोडेसे तुम्ही मॉडिफिकेशन्स तुमच्या डाएटमध्ये करायचे आहेत, थोडेसे मॉडिफिकेशन तुमच्या ह्याच्यामध्ये करायचे आहेत. तुम्हाला कशापासून वंचित नाही राहायचं आहे. तुम्हाला की बाबा असं झालं म्हणजे मला आता ते माझं आयुष्य संपलं अशा पद्धतीनं न ट्रीट करता त्याला जर का मी एका फ्रेंडच्या नजरेतनं बघायला सुरुवात केली आणि एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघायला सुरुवात केली तर टाईप 1 डायबिटीज तुम्हाला हेल्दी फॉरएव्हर लाईफकडे घेऊन जाऊ शकतो. आणि कसं असतं, मी एक या सगळ्या टाईप 1 डायबिटिकमध्ये बघितलं, म्हणजे तुम्ही भावनिक ॲस्पेक्टबद्दल बोललीस तू की परमेश्वराने जर का मला एखादी डिफिशियन्सी दिली असेल ना तर मला कुठली तरी जगावेगळी एखादी गोष्ट पण दिलेली असते. आणि आत्तापर्यंत मी बघितलं 90% जे टाईप 1 डायबिटिक आहेत ते दिसायला तर ब्युटिफुल असतात, त्यांचे आर्ट म्हणजे आर्ट असते त्यांच्यात, आयदर ते चांगले आर्टिस्ट असतात, कुठली ना कुठली त्यांच्यात कला आहे, म्हणजे त्यांची चित्रकला चांगली असते किंवा डान्स चांगला ते करू शकतात किंवा कुठलं ना कुठलं तरी एखादं असा गुण त्यांच्यामध्ये असतो जो जगावेगळा असतो, तो तुम्ही आयडेंटिफाय केला पाहिजे. तुम्ही फक्त त्यांना कॉमन माणसासारखंच बाबा त्याला एज्युकेशनमध्येच हे झालं पाहिजे, त्याला स्पोर्टमध्येच हे झालं पाहिजे, बाकीच्या मुलांबरोबर तुम्ही कम्पेअर करत असताना त्यातला जो डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे तो पण तुम्ही आयडेंटिफाय केला पाहिजे. हा बऱ्याच वेळेला हा ट्रीटमेंटचा भाग येत नाहीये, पण त्यानं मोटिवेशन त्या पेरेंट्सना आणि त्या मुलाला मिळतं की अरे माझ्यामध्ये आहे, किंवा नसेल तर तो त्या अँगल त्याला मिळतो की मला परमेश्वराने ही गोष्ट कमी दिल्यानंतर मला कुठली तरी जगावेळी गोष्ट तुम्हाला दिलेली आहे, ती आयडेंटिफाय करा, ते तुमच्या लाईफचं मोटिव्ह बनवा आणि त्याच्यासाठी तुम्ही पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगा. तुम्ही एखादं चांगलं काहीतरी करून जाऊ शकता. आता तुमच्याकडे हाच प्रश्न घेऊन येणार होते खरं तर, की अगदी लहान मुलांना टाईप 1 डिटेक्ट होतो, अगदी मी 3 वर्ष 2 वर्षापासून पण बघितलं किंवा एका डॉक्टरांचे उदाहरण. तर असे रिस्ट्रिक्शन्स काही पर्टिक्युलर येतात का? अर्थात तुम्ही सांगितल्याप्रमाणे पालकांनी स्ट्रेंथ्स काय आहेत ह्या मुलांच्या हे जाणून घेणं खरंच गरजेचं आहे, पण दुर्दैवाने तसं काही घडलं नाही, तर मग काय रिस्ट्रिक्शन्स असतात? रिस्ट्रिक्शन सगळ्यात पहिलं त्यांच्या याच्यावरती येतं ते फिजिकल रिस्ट्रिक्शन येतं, कारण तुम्हाला इन्शुलिन घ्यावं लागतं दिवसातनं 2 ते 3 वेळेला. कारण बऱ्याच जणांच्या ह्याच्यात येतं की ते पहिला प्रश्न असतो की डॉक्टर ह्याला काही गोळी नाही आहे का, ह्याला काही म्हणजे इन्शुलिन घ्यावंच लागेल का, म्हणजे माझा डायबिटीस टाईप 1चा मुलगा बरा होणार म्हणजे माझं इन्शुलिन बंद होणार का. तर त्यांना पहिल्यांदा सांगायला लागतं की ती डिफिशियन्सी आहे तर इन्शुलिन तुझं कमी होईल, पण त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे मॉडिफिकेशन करायचे आहेत. कारण मला दिवसातनं 5 वेळेला इन्शुलिन घ्यायला लावणं आणि 5 वेळेला शुगर चेक करणं आणि त्यासाठी टोचणं हे वेदनादायी आहे. सो आपण तुमच्या डायबिटिक रिव्हर्सल किंवा तुमच्या डायबिटीस क्युअरची कल्पना किंवा त्याची संकल्पना बदलणं गरजेचं असतं. तर तुमचा टाईप 1 डायबिटीस कंट्रोल पण होऊ शकतो आणि तो रिव्हर्स पण होऊ शकतो. पण त्या रिव्हर्सलची डेफिनेशन काय आहे, तर तुमची फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी करायची आहे. का फ्रिक्वेन्सी कमी करायची आहे? कारण त्याचं दुःख जास्त आहे, त्याचं पेन जास्त आहे, त्याचं मॉनिटरिंग जास्त आहे. सो तुम्हाला त्यामुळे काय होणार की तुमची डिपेंडेबिलिटी वाढली. तो आपल्याला त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला इंडिपेंडन्सीकडे घेऊन जायचं आहे, त्याला लायबिलिटीकडे घेऊन जायचं नाही. तर दिवसातनं 5 वेळा जर का मला घ्यावं लागतं तर ते मला 3 वर आणता येईल का, 3 वर आणता येतं, 2 वर आणता येईल का, 2 वरनं 1 वरती आणता येईल का. मग हे डिपेंडंट असतं की तुम्ही कार्बोहायड्रेट किती वेळेला घेताय. लहान मुलं आहे, दिवसातनं मी 4 वेळेला त्याला अन्न देणं तर गरजेचं आहे, पण ते अन्न देत असताना मी त्यातले 2 मील किंवा मे बी एक मील जरी मी कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन करू शकलो आणि बाकीच्या मीलमध्ये कार्बोहायड्रेट रिड्यूस करू शकलो, 2 गोष्टी आहेत. काही मीलमध्ये तुम्ही कम्प्लिटली रिस्ट्रिक्ट करा, काही त्यामुळे कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्ट करणं काही मरत नाही. आपण त्याला आम्ही काय म्हणतो LCHF डाएट. LCHF मध्ये लो कार्बोहायड्रेट हेल्दी फॅट. बरेच जण हाय फॅट म्हणतात. हाय फॅट म्हटल्यावर मग लोकांना वाटतं की ते कोलेस्ट्रॉल वाढलं, ट्रायग्लिसराईड वगैरे वगैरे. तर आम्ही काय म्हणतो लो कार्बोहायड्रेट हेल्दी फॅट. हा तुम्ही दिवसातले 2 मील तुम्ही तसे दिले पाहिजेत आणि 2 मीलमध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्ट केले पाहिजेत. या पद्धतीनं जर का त्याला त्याची जीवनशैली आपण आखून दिली आणि त्या पद्धतीनं जर का त्याला त्या गोष्टी सोप्या आणि टेस्टी करून दिल्या तर त्याचं लाईफ तर आपल्या नॉर्मल ह्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं. तुम्हाला म्हणजे मिल्क अलाउड नाही आहे तर तुम्ही कोकोनट मिल्क, म्हणजे आम्ही तुम्हाला ॲनिमल मिल्क नको म्हणतोय, तर तुम्ही कोकोनट मिल्क वापरा, बदामाचं मिल्क वापरा. बदामाचं मिल्क तर त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं फॅट आहे, त्यानं तुमची बुद्धी पण चांगली होणार, त्याची तब्येत पण चांगली राहणार. तुम्ही त्याला ऑप्शन देता आले पाहिजे. तुम्हाला जर का तुम्हाला चायनीजच खायचं, व्हेज मंचुरियन किंवा तुम्ही व्हेज मंचाव सूपकडे जावा,
तुम्ही मे बी दुसरं कॉर्न सूप किंवा ते त्याला देऊ नका ज्याच्यामध्ये काय आहे. तुम्हाला जर का रेग्युलर आपली पोळी किंवा रेग्युलर ग्रेन नाही चालत आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याला मिलेट्सकडे घेऊन जायची सवय लावा. आणि ह्याच्यामध्ये आम्ही काय सांगतो की तुम्हाला टाईप 1 झालेला आहे मुलाला, तर तुम्हाला हे समजायचं आहे की त्या मुलासाठी नाही मला बदल करायचा आहे. बिईंग अ पेरेंट मी ॲक्सेप्ट करायचं आहे की आपल्या घरामध्ये टाईप 1 आहे आणि आपण त्याला सपोर्ट करायचं आहे. त्यामुळे जे काही पदार्थ आम्ही शिकवतोय सांगतोय ते पहिल्यांदा आईवडिलांनी अंगीकारले पाहिजेत आणि सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत त्याचा ब्रेकफास्ट असेल, त्याचा जेवणाचा डबा असेल, संध्याकाळी स्नॅक्स असेल, हे त्याला सूट कसं होईल आणि पॅलेटेबल पाहिजे. पॅलेटेबल म्हणजे त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे, इमॅजिनेशन पाहिजे. तुम्ही जर का ब्लँड सॅलड बनवून तुम्हीच जे खाऊ शकत नाही आहे, जे वर्षानुवर्ष तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करताय तो मुलगा किंवा तुमचं हे खाऊ शकेल. सो हा चेंज हळूहळू करणं गरजेचं आहे. तो सगळ्यात पहिला बदल आपल्याला डाएटमध्ये करावा. सगळ्यात पहिला बदल माइंडसेटमध्ये, मानसिकता, की पहिल्यांदा हे करा हे म्हणजे काय लाईफचा एंड नाही आहे. नंतर मग आपल्याला तो बदल हळूहळू डाएटरी हॅबिट्सवरती आणायला लागतो आणि त्या डाएटरी हॅबिट्स या पनिशमेंट न होता त्या पॅलेटेबल कशा होतील, ॲक्शनेबल कशा होतील आणि त्या टेस्टफुल कशा होतील ह्याचं ट्रेनिंग पेरेंट्सना पहिल्यांदा द्यायला लागतं. आणि हे सगळं करत असताना त्या मुलाला जर का आपण विश्वासात घेतलं आणि त्याला जर का हा प्रश्न विचारला, म्हणजे मुलांशी मी बोलतो की काय रे बाबा तुला आवडेल ना, तुला इन्शुलिन बंद करायचं आहे का, इन्शुलिन कमी करायचं आहे का, तू कुठला मुलगा नाही म्हणा हो मला आवडेल. तुझं इन्शुलिन बंद झालं की तुझं हे जर मला चॉकलेट द्यायचं बरं का, तुझ्यावर मला मोदक खायला आवडतील, तुझ्यावर मला लाडू खायला द्यायचे. त्यांना तुम्ही मोटिवेशन दिलं पाहिजे आणि ते सपोर्ट करतात. त्यांना पण तो डायग्राम किंवा ती चार्ट समजावून सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याचसारख्या रेग्युलर डायग्नोसिसमध्ये डॉक्टरांकडे गेला टाईप 1 झालेला आहे, तुम्ही काही पण खायला द्या आणि त्याला इन्शुलिन देत राहा. दिस इज अ रॉंग वे. तसं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटते की त्या मुलाला समजणार नाही, त्याला ती वेदना आहे, त्याला ती पेन आहे. तुम्ही जर का त्या मुलाला विश्वासात घेऊन समोर बसून मी ऍक्च्युअली त्या मुलाला जेवढं त्याला म्हणतो तू बस बाबा. पेरेंटिंगचा पण रोल आहे, काउन्सिलिंगचा खूप मोठा रोल आहे. तुम्ही तिथं टाइम स्पेंड केलं पाहिजे, त्याला त्याचं महत्व काय समजावून सांगितलं पाहिजे. मुलांना ते प्रॉपर समजतं. आणि मी बऱ्याच वेळेला असं बघितलंय की आईची माया, वडिलांची माया, ती आई वडिलांना हे जातं पण तो मुलगा खूप छान पद्धतीने, ते मुलं एवढी स्मार्ट असतात, स्वतः इन्शुलिन घेऊ शकतात ती. म्हणजे मी 3 वर्ष, 5 वर्षाची, 6 वर्ष, 7 वर्षाची मुलं बघितलीत की तेव्हा काही नाही, हा मुलगा त्याचं घेतो म्हणून, त्याला कुठली फिअर नाही, कुठलं हे नाही. आणि खरंच कौतुक वाटतं. आणि सांगितल्या पद्धतीनं जेव्हा त्यांना इफेक्ट येतो, रिझल्ट येतो, ते रिलिजियसली त्या गोष्टी फॉलो करतात. सो काउन्सिलिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काउन्सिलिंगमध्ये त्याला काय कळतंय, तू काय कळतोय असं नाही, त्या लहान मुलाला घ्या, त्याला ऑप्शन्स द्या की तुला त्याच्यामध्ये आल्यानंतर तुला बाबा तू जेव्हा तुझं इन्शुलिन कमी होईल तर शुगर लेवल दिसतील ना, तुला आम्ही डार्क चॉकलेट खायला परवानगी देऊ. तुला जर का रेग्युलर आपलं हे खाता येत नाहीये, तुला स्प्राउटची भेट देऊ. एक्झॅक्टली. त्याला मुलासारखंच ट्रीट करा. उगाच म्हणजे अवडंबर करू नका. टाईप 1चं आणि तुला हे करायचंय, तुला ते करायची ही बंधन आहे. त्याच्यापेक्षा आपण हे कसं सुंदर पद्धतीने हाताळू शकतो, 100% छान पद्धतीने जगू शकतो ह्याच्यासोबत, हे सांगणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं. ओके, इतकी सुंदर सांगितलं तुम्ही. म्हणजे मलाच खूप छान वाटतं हे ऐकून की जे हे एपिसोड ऐकतील आता त्यांना किती छान वाटेल की अरे हे अशा पद्धतीने पण आपण नाही करू शकतो. आणि ते शिकवायला लागतं. आणि हे सोपं आहे, हे अवघड नाही आहे. ह्याच्यातलं खूप सोपं आहे. मला आता सांगा की हा पूर्ण बरा होऊ शकतो का? म्हणजे आता जसं तुम्ही छान सांगताय तसाच हा आता एक प्रश्न की येस, म्हणजे माझ्या दृष्टीनं पूर्ण बरा होऊ शकतो. ह्याच्यात तुम्ही अपेक्षा काय ठेवून आलेला आहात, एक्सपेक्टेशन. म्हणजे माझ्या दृष्टीनं तुम्ही पूर्ण बरा होणं म्हणजे इन्शुलिन बंद होणं असंच करून आलात तर नाही होत मग बरा. माझ्या दृष्टीने टाईप 1चं रिव्हर्सल म्हणजे मी मागे सांगितलं, फ्रिक्वेन्सी कमी झाली पाहिजे. दिवसात एकदाच त्याला लॉंग ऍक्टिंग इन्शुलिन, 3 पद्धतीचे इन्शुलिन असतात, शॉर्ट ऍक्टिंग, व्हेरी शॉर्ट ऍक्टिंग, मीडियम ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग. तर तुम्ही जर का दिवसातनं 4 वेळेला तुम्ही कार्बोहायड्रेट आणि हाय शुगरवाले गोष्टी जर का देताय तर तुम्हाला घेत राहावं लागणार ह्याच्यात. पण तुम्ही जर का मॉडिफिकेशन प्रॉपर केलं, त्याचं कॅलरी प्रॉपर कॅल्क्युलेट केल्या, त्या पद्धतीनं 2 मील त्याला कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्टेड, 2 मील त्याला लो कार्बवाले किंवा LCHF वाले दिले आणि प्रॉपर हे केलं तर 100% त्याचं 2 वेळेलाच येतं, ते पण 10 युनिट्सपेक्षा कमी येतं. आता टोटल आज DFF मध्ये आपण बघितले तर जवळपास 150 पेक्षा जास्त टाईप 1 आपण ट्रीट करतोय. त्यातल्या 87% लोकांचं आपण दिवसातनं 2 वेळापर्यंत आलोय. आणि आपल्याकडे 10% लोक असे आहेत, 10%, ज्यांना दिवसातनं एकदाच घ्यावं लागतंय, फक्त लँटस किंवा ह्याच्यावरती आहे. आणि ते खूप छान पद्धतीनं, काही तर मुलं असे आलेले आहेत की अल्टरनेट डे पर्यंत आलेलं आहे त्यांचं. 2 युनिट ठेवलेलं आहे, 1.5 ठेवले, बाबा काही प्रिकॉशन म्हणून.
नको पूर्ण नको हे करण्यासाठी, ते खूप पॉझिटिव्ह आहे. पण कधी कधी त्यांच्या पण खाण्यामध्ये मुलं असतात, कधी पार्टीला गेले, कधी मुलांच्या बरोबर खाल्लं, कधी चायनीजच खायला वाटलं, तर रिस्क नको म्हणून आम्ही त्यांना 1.5 किंवा 2 या लेवलचं ठेवलेलं आहे. तर माझ्या दृष्टीने हे सुद्धा टाईप 1चं क्युअरच आहे. म्हणजे काहीच नसण्यापेक्षा आणि तुम्ही ते फटिकमध्ये जाण्यापेक्षा मला दिवसातनं एकदाच टोचावं लागतंय, ते पण लेस इन्शुलिन टोचावं लागतंय. तर या लेवलपर्यंत जरी तुम्ही पोहोचलात तरी माझ्या दृष्टीनं ते रेग्युलर ट्रीटमेंटपेक्षा हे खूप अचिव्हमेंट आहे. आणि ती पहिल्यांदा एक्सपेक्टेशन त्या मुलाचं आणि त्या पेरेंट्सचं करणं गरजेचं असतं. मुलं ॲक्सेप्ट केलेलं असतं, पेरेंट्सच ॲक्सेप्ट करत नसतात, त्यांची मानसिकता असते आणि त्या लोकांचं मग खूप जास्त एक्सप्लॉयटेशन होतं. मग ह्याचा काढा घे, त्याचा विडा घे, इकडं जा तिकडं जा. आता तरी खूप कमी झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की त्याचा सायन्स काय ते समजून घ्या, त्याच्यामागं श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यातला तो फरक असला पाहिजे. राईट, तुम्ही होप दाखवणं ठीक आहे, पण इट शुड नॉट बी अ फॉल्स होप. तुम्ही फॉल्स होपमध्ये त्याच्यामध्ये जाऊ नका. तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यामध्ये जेवढं मला बेटर करता येईल तिथं तुम्ही केलं पाहिजे. आणि तर या पद्धतीनं तुम्ही केलं तर माझ्या दृष्टीने इट्स डायबिटिक रिमिशन आणि टाईप 1 डायबिटीज बरा झाला माझ्या दृष्टीने. बाकी तुम्ही काय अगदी नॉर्मल, छान, अगदीच नाही नॉर्मल म्हणता येणार, पण सर्वसामान्य आयुष्य जगायला लागला, राहायला लागला, तरी पण आपण म्हणू शकतो की अरे हा टाईप 1 हा 100%. म्हणजे त्याला रात्री सारखं बाथरूमला उठायला लागलं नाही पाहिजे. मला एक स्टिग्मा असतो ना, मी सगळ्या मुलांच्या बरोबर आहे आणि मध्येच ज्याला मला जायचं आहे, मधल्या सुट्टीत कुठेतरी चोरून मला इन्शुलिन टोचायचं आहे, ते मला अवॉइड करता आलं तरी माझ्यासाठी ते अचिव्हमेंट आहे. माझ्या डोसेस कमी झाली ती माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. मला शुगर माझ्या सतत फ्लक्च्युएट नाही झाल्या, मी किटोएसिडोसिसमध्ये नाही गेलो, मला कुठलं कॉम्प्लिकेशन नाही झालं, तर ती माझ्या दृष्टीने अचिव्हमेंट आहे. सो त्यांना छोट्या छोट्या अचिव्हमेंट्स काय आहेत त्या तिथं दाखवणं गरजेचं आहे की या पण तुमच्या बिग अचिव्हमेंट्स आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला फार मोठा बदलाव करायचा नाही. सोपे बदल आपण सोपे बदल आपण त्यांना करायचे आणि खूप ऑप्शन अवेलेबल आहेत. खूप म्हणजे टाईप 1 डायबिटीजसाठी आम्ही जेव्हा रेसिपी बघितल्या तर मला आपल्या रेग्युलर डाएटमधल्या म्हणजे अगदी त्यांना त्या रगडा पॅटीसपासून ते व्हेजिटेबल रगडा, त्याला काही वेगवेगळे आम्ही छोटे हे बनवलेले आहेत की बाबा कुठले तसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं व्हेज मंचुरियन असतं, नॉनव्हेजमधले काही पदार्थ असतात. सो हेल्दी फॅट खूप सारे आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर ते लाईफमध्ये ते खाऊ शकतात. तो बदल फक्त तिथं आपण दिला पाहिजे आणि तो बदल लोकांपर्यंत किंवा त्या लहान मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तो आम्ही एक 47 अशा पदार्थांचे आणि त्यातले 10 ते 12 स्वीट पदार्थ आहेत की जे टाईप 1 डायबिटिक एन्जॉय करू शकतात. म्हणजे खऱ्या अर्थाने गोडवा परत येतोच आणता येतोच ह्याच्यातलं. फक्त ते हेल्दी फॅट पाहिजेत, हेल्दी फॅट्स पाहिजेत, प्रोटीन त्या पद्धतीचं लिमिटेड प्रोटीन पाहिजे ह्याच्यातलं किंवा एका ठराविक पोर्शनमध्ये प्रोटीन, अति प्रोटीन नको आहे. कितीदा ह्या म्हणजे टाईप 1 डायबिटिक पेशंट्सनी ब्लड शुगर लेवल्स किती वेळा चेक करणं अपेक्षित आहे दिवसात? आयडियली सायंटिफिकली बघायला गेलं तर ते म्हणतात जेव्हा इन्शुलिन घेताय त्या वेळेला चेक करा, रोज चेक करा. पण माझं म्हणणं एकदा तुमचं रुटीन सेट झालं, जोपर्यंत तुमचं रुटीन सेट होत नाहीये तोपर्यंत तुम्ही डेली बेसिसवर चेक करणं गरजेचं आहे. तुमचं रुटीन एकदा सेट झालं, तुम्हाला एकदा कळलं की मला काय आहे, तर माझं म्हणणे आठवड्यातनं एकदाच तुम्ही चेक करा, जास्तीत जास्त 2 वेळेला किंवा ज्या वेळेला तुम्हाला हायपोग्लायसेमियाचा एपिसोड वाटतोय त्यावेळेला. रोज उठून सकाळ दुपार संध्याकाळ चेक करायचा मी तरी पर्सनली अगेन्स्ट आहे. आपल्या DFA मध्ये आपण नाही सांगत. आपण नॉर्मल डायबिटिक पेशंटला जो टाईप 2 आहे त्याला म्हणतो आठवड्यातनं एकदा कर, टाईप 1 असेल आठवड्यातनं 2 वेळेला कर, 2 वेगवेगळ्या वेळेला कर. फक्त या वेळेला तू फास्टिंग आणि PP बघितलंयस तर पुढच्या वेळेला फास्टिंग आणि बिफोर डिनर बघ. या पद्धतीनं तू मॉनिटरिंग केलं तरीही चालू शकतं. आणि ज्यावेळेला तुला हायपोग्लायसेमिया वाटतो, प्रोव्हाइडेड यू शुड फॉलो वॉट एव्हर द गाईडलाईन किंवा प्रोटोकॉल आम्ही तुला दिलेला आहे. तो बॉडी तुला सिम्पटम दाखवत असेल त्यावेळी तू बघ. अदरवाईज ते नुसतं ते प्रत्येक वेळा डायरी मेंटेन करा. पर्सनली आय एम अगेन्स्ट दॅट थिंग. त्यानं फक्त प्रेशर वाढतं आणि शुगर वाढती, ती पण आई वडिलांची. मुलाला तसा पण काय फार फरक पडत नसतो. एक चार्ट म्हणजे त्याच्यात आपल्याला दिला जातो ज्यांचं कंट्रोलच होत नाही आहे, मग त्यांना आम्ही सांगतो तुम्ही CGM वापरा इनिशियल पिरियडमध्ये. तुम्ही तिथं CGMचा वापर करून एकदम कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर की जो नॉन इन्व्हेजिव्ह असतो, पेनलेस असतं, ते तुम्ही जोपर्यंत तुम्हाला हे मिळत नाही तर तुम्ही 14 डेजसाठी किंवा 28 डेजसाठी तुम्ही एकदा ती जीवनशैली समजून घेण्यासाठी आणि तिथं आपण त्यांना आरसा दाखवू शकतो की बाबा तुम्ही पहिल्यांदा हे फॉलो करत होता त्यावेळेला एवढं तुमचे शुगर स्पाइक होत होते, नाऊ यू हॅव चेंज दिस, नाऊ यू कॅन मॉनिटर. सो तिथं त्यांना ते कम्पॅरेटिव्ह ग्राफिकल दाखवलं की त्यांना ते कळतं, हां अच्छा असं व्हायला लागलेलं आहे. आणि मग तुम्ही सुरुवातीला 6 महिन्यांनी 1 वर्षांनी C पेप्टाईड पण त्याच्यामध्ये चेक करू शकता. जर का प्रॉपर डाएट त्यांनी फॉलो केला तर C पेप्टाईडच्या लेवल वाढलेले आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला केलं त्यावेळेला 0.4, 0.3, 0.2 असतात आणि त्या वाढून परत 1.2 पर्यंत पण जातात. युजली 0.4 पेक्षा कमी असेल तर इन्शुलिन कमी होण्याची किंवा इन्शुलिन पूर्ण बंद होण्याची शक्यता कमी असते. 0.4 पेक्षा जास्त असेल तर थोडेफार बीटा सेल त्याचे प्रिझर्व्ह असतात, म्हणजे त्यांच्या 0 इन्शुलिन तयार होत नसतं. 20%, 30% इन्शुलिन त्या मुलांच्या तयार होऊ शकत असतं. जर का त्या इन्शुलिनला संलग्न तेवढेच कार्बोहायड्रेट
मी त्याच्या डाएटमध्ये ॲडजस्ट केले तर, आणि तो जर का डिटेक्ट झाल्या विदिन अ स्पॅन ऑफ वीक्स, विदिन अ स्पॅन ऑफ मंथ्स जर का तो या पद्धतीची नॅचरल ट्रीटमेंट सुरू करतोय तर त्याचं बंदही होऊ शकतं. व्हेरी नाईस. पण मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे येतात ते खूप लेट इंटरव्हेन्शनमध्ये येतात. आता 3 क्लायंट किंवा 3 पेशंट आपल्या ह्याच्यामध्ये आता आहेत की ज्यांना, पेशंट नाही म्हणणार मी त्यांना आपण इन्शुलिन दिलेलं नाही आहे. बरं. कारण ते डिटेक्ट झाल्या त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली आहे. आता त्यातल्या एक पेशंट आहे त्याचे 2 वर्ष कंप्लीट होतील. तो बेसिक मेडिसिन, डायबिटीसचं आणि लाईफस्टाईल ह्याच्यावरती मेंटेन आहे. HbA1c कधी पण थोडंफार फ्लक्च्युएट होतं, 6चं कधी 7 होतं, अगदी काय तुमचं कंट्रोल नाही, पण त्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. ही इज हॅप्पी, त्याचे पेरेंट्स पण हॅप्पी आहेत. आणि बाकीचे जे 2 लोक आहेत त्यांचा 1 वर्ष आता कंप्लीट झाले. ते केस स्टडी म्हणून आपण आता पब्लिश करणार आहोत की 3 अशी लोक आहेत की ज्यांना डिटेक्ट झाल्या त्यांनी नॅचरल लाईफस्टाईल हे केलेलं आहे. त्यांचं सी पेप्टाईडचा किंवा बीटा सेलचा फर्दर होणारा डॅमेज आपण थांबवला. जेवढं काही वाचलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांना हे केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी फॉलो पण केलं. ती मॅच्युरिटी पेरेंट्सनी पण दाखवली आणि त्या मुलांनी पण दाखवली. सो होऊ शकतं ह्याच्यात. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑलरेडीच दिलंय नेहमीसारखं की विचारणारच होते की नॉर्मल लाईफ हे लोक जगू शकतात. नाही, ते नॉर्मलच असतात, ते नॉर्मल लाईफ जगू शकतात. आपल्याला असं वाटत असतं की दे आर ॲबनॉर्मल, ते काहीतरी वेगळे आहेत. आणि आपण कसं होतं की प्रत्येक जण त्यांना जर का त्या सहानुभूतीच्या नजरेनं, आपल्याला नाही आवडणार ना. एव्हरीबडी येतोय आणि मला माझ्यामध्ये काहीतरी डिफिशियन्सी आहे, रादर ते त्यांचं अंग चोरायचं किंवा त्यांना ते नको असतं. त्यांना ती सहानुभूती, त्यांना एनकरेजमेंट हवी असते, त्यांना मोटिवेशन नको असतं, त्यांना सहानुभूती कुणालाच आवडत नाही. राईट, तुम्ही काहीतरी वेगळे आहात, त्यांना फक्त एनकरेज, तू करू शकतोस, तुझ्यामध्ये पण इट्स नॉर्मल. आम्ही त्यांना सांगतो तुम्ही सगळं खेळू शकता, हे करू शकता. म्हणजे मला एक केस आठवते 2019ला, त्या ज्ञानेश्वरी पावरी म्हणून आपल्याकडं 4 वर्षाची होती. त्याचे वडील रिक्षावाला आणि हे होतं, कपॅसिटी पण नव्हती ट्रीटमेंट हे करण्याची. आता DFFने अडॉप्ट केलं त्यांना. आपण त्यांना म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका. ते म्हणले आता मी शाळा सोडायचा विचार करतोय, मुलगीचं आहे, कशाला शिकवायचं, काय करायचं, हिला आम्हाला आयुष्यभर पोसायला लागणार आहे. त्यांना एवढं आम्ही एनकरेज केलं आणि ती मुलगी पण एवढ्या छान पद्धतीनं त्यांनी फॉलो केलं. आज ती छान शाळेला जाते एकदम. ते म्हणतात आले की प्रत्येक वेळा डॉक्टर तुम्ही आमचा लाईफ बदलून टाकलं त्याच्यावर. नाहीतर त्यांना पहिल्या ज्या ठिकाणी गेले होते एवढं घाबरवलं होतं त्यांना की आता काही नाही, आता तुम्हाला इन्शुलिनच आयुष्यभर घ्यायला लागणार, एवढी अशी एकदम बारकोळी होती. तिची आज क्वालिटी ऑफ लाईफ हे झाली आणि ती अभ्यास चांगला करून किंवा त्याच्या स्पोर्टमध्ये ती आज टॉपर आहे. एक नागपूरचे आपले मुलगा आहे, त्याचं नाव मी विसरलो, तो ही इज अ फुटबॉल प्लेअर. जुलै 2022ला आपल्या ह्याच्याबरोबर आला होता. 40 युनिट इन्शुलिन होतं. दिवसभरातनं 5 वेळेला इन्शुलिन घ्यायला लागत होतं. 1 वर्ष चांगल्या पद्धतीनं ही LCHF आणि ह्याची लाईफस्टाईल त्यांनी चांगल्या पद्धतीनं फॉलो केली. आता दिवसातनं एकदाच किंवा जास्तीत जास्त कधी 2 वेळेला घ्यावं लागतं. आणि ही इज नाव फुटबॉल चॅम्पियन. फुटबॉलच्या ह्याच्यामध्ये टॉपर आहे, अकॅडमिक्समध्ये तो टॉपर आहे. अदरवाईज पहिल्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही काहीच नाही करायचं. म्हणजे त्याची मजा अशी झाली की जेव्हा हे सगळी लाईफस्टाईल फॉलो केली आणि त्यांनी पहिल्या डॉक्टरांना दाखवलं, ते डॉक्टर विश्वासच ठेवायला तयार नाहीत. ते डॉक्टर म्हणले हा चोरून इन्शुलिन घेत असणार आहे आणि आम्हाला सांगत नाही. आणि त्या डॉक्टरांनी त्याला मॉनिटर करण्यासाठी ॲडमिट केलं, CCTV कॅमेरे लावले. म्हणजे किती मोठा स्टिग्मा आहे. मला सांगायचा उद्देश काय की पीपल डोंट बिलीव्ह, म्हणजे बिईंग अ डॉक्टर ते सुद्धा बिलीव्ह करायला तयार नव्हते. ते म्हणजे असं कसं काय होऊ शकतं. त्याला काहीतरी नाव देतात, इट्स हनीमून पिरियड, म्हणे हनीमून पिरियड असतो आणि त्यामध्ये असं काहीतरी होऊ शकतं. पण मग हनीमून पिरियड असेल तर तो 1-2 महिन्याचा असेल ना. हाऊ इट विल बी 1 year or 2 years, 1 किंवा 2 वर्षाचा होणार नाही. तर हा स्टिग्मा आहे ना, तो पहिल्यांदा बिईंग अ डॉक्टर आपल्याला तो रिड्यूस करणं गरजेचं आहे. नंतर तो पेरेंटकडे ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. आणि काउन्सिलिंगमध्ये तुम्ही त्या मुलाला किंवा त्या ह्याला सुद्धा तुम्ही विश्वासात घेणं गरजेचं आहे. जे झालेलं आहे ते आपण रिव्हर्स नाही करू शकत आहे किंवा ते चेंज नाही करू शकत आहे. पण हे बदल केले तर त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ 100% सुधारू शकतं आणि खूप चांगलं आयुष्य टाईप 1 डायबिटिक जगू शकतात. आय एम फिलिंग व्हेरी पॉझिटिव्ह आफ्टर हिअरिंग ऑल दिस थिंग्स. खूप छान वाटतंय. पण एक प्रश्न येतोच आहे तरी पण की आपण हायपोग्लायसेमिया टाळू शकतो का, पर्टिक्युलरली इन टाईप 1 डायबेटिक पेशंट? 100% टाळू शकतो. त्यांना रॅपिड ॲक्टिंग जे इन्शुलिन असतं तर त्याला तुमच्या बरोबर म्हणजे टाळू शकतो का म्हणण्यापेक्षा काय, त्याचे सायन्स तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर ट्रेनिंग पेरेंट्सना आणि त्या मुलाला पण देणं गरजेचं आहे. की लक्षणं काय काय असतात, आपल्याला काय होतं, म्हणजे भूक जास्त लागते, घाम येतो, हातापायाला मुंग्या येतात, ही जी लक्षणं किंवा हातपाय एकदम थंड पडल्यासारखे वाटतात, तर ही लक्षणं पहिल्यांदा त्यांना आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर का मी इन्शुलिन देतोय तर त्याच्या वेळेला त्याला फूड योग्य पद्धतीनं देणं गरजेचं आहे. कारण मोस्ट ऑफ द इन्शुलिन हे जेवण करायच्या अगोदर घ्यायचे असतात. आता याच्यात प्रॉब्लेम बऱ्याच वेळा काय होतं, एखादं लहान मूल असतं 4 वर्षाचं 5 वर्षाचं, आता आईने त्याला इन्शुलिन दिलंय आणि ते पोरगा रडायला लागला, मी नाही खाणार, जा. तर हा जरा क्रिटिकल फॅक्टर होऊ शकतो ह्याच्यावर. तर आम्ही त्यावेळी काय सांगतो की तुम्ही थोडं कॉन्शियस राहा. जर का अशी हट्टी मुलं आहेत, असं फॉलो न करणारे, तर तुम्ही स्टिप्युलेटेड डोसपेक्षा थोडं कमी द्या, ते खातोय का बघा आणि त्यावेळी तुम्ही अन्नावरती मग कंट्रोल करा. रादर दॅन स्टिप्युलेटेड डोस देऊन
त्याच्या मागं लागून त्याला ओव्हर फिडिंग करण्यापेक्षा बरोबर तो जर का हट्टी मुलगा हे करायचा आहे ना तर त्याच्या फिडिंगवरती तुम्ही पोर्शनवरती कंट्रोल करा. इन्शुलिन तुम्ही स्टिप्युलेटेड डोसपेक्षा कमी द्या आणि त्याचं फिडिंग तुम्ही कमी ठेवू शकता ना. त्याला तुम्ही सांगितलं की डॉक्टरांनी बाबा अर्धी वाटी भात खायचा आहे, एवढं वरण खायचं एवढं, तर त्याला त्या दिवशी तुम्ही पोळी 2च्या ऐवजी 1च द्या. बरोबर, कारण त्याला इन्शुलिन तुम्ही कमी दिलेलं आहे, माहीत नाही खाईल का नाही खाईल. हा एक त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन वापरू शकता. पोर्शनवरती तुम्ही त्या केसमध्ये कंट्रोल आणू शकता किंवा त्या पर्टिक्युलर मीलमधलं तुम्ही जे काही कार्बोहायड्रेट आहे ते तुम्ही त्या केसमध्ये तुम्ही कमी ठेवू शकता. हा एक तो दुसरा त्याच्यामध्ये येऊ शकतो की हायपोग्लायसेमिया, नक्की तो हायपोग्लायसेमियाचा आहे का डिहायड्रेशन आहे हे पण तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि त्यावेळेला त्याच्याबरोबर एखादं काहीतरी इमिजिएटली शुगर कंट्रोलमध्ये ठेवेल असे एखादं काही चॉकलेट असेल किंवा हे असेल तर त्याच्याबरोबर त्याने ठेवणं आणि ते त्याला कंझ्युम करायला अलाउ करणं हे महत्त्वाचं आहे. काही कॉम्प्लिकेशन्स फेस करावे लागतात का पर्टिक्युलरली या लोकांना? जे टाईप 2 डायबिटीसमध्ये आहेत तेच. फक्त टाईप 1 डायबिटीसला काय होतं की अर्ली एजमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला हे अर्ली एजमध्ये कॉम्प्लिकेशन्स परवडत नाहीत. हे कोणामध्ये होतं जे अनकंट्रोल शुगर असते, ज्यांच्यामध्ये शुगर फ्लक्च्युएशन्स असतात, त्यांना सेम टाईप 2 डायबिटीस सारखेच डायबिटिक न्यूरोपॅथी, जखम बरी न होणं, इम्युनिटी कमी राहणं अशा लोकांची, लिव्हरला काही ना काहीतरी प्रॉब्लेम, फॅटी लिव्हर किंवा डोळ्यांना इजा होणं हे प्रॉब्लेम होऊ शकतात. मोस्ट ऑफ द टाईम टाईप 1 डायबिटिकमध्ये लहान मुलांच्यामध्ये जो दिसतो डायबिटिक किटोॲसिडोसिस, इमिजिएटली शुगर लेवल एकदम 500-600 जातात, किटोन बॉडीज तयार होऊन डायबिटिक कोमामध्ये तो लहान मूल जाऊ शकतं आणि विच इज व्हेरी फेटल. तर ते कॉम्प्लिकेशन होण्यापासून आपण बचाव केला पाहिजे. त्यामुळं जे काही स्टिप्युलेटेड इन्शुलिन आहे जे काही ते तुम्ही त्यावेळेला घेणं गरजेचं आहे. मला वाटलं आज नाही घेत, मी टाळलं, हे केलं, असला प्रकार त्या केसमध्ये नाही करायचा. शुगरमधले फ्लक्च्युएशन जे आहेत एकदम कमी होणं, एकदम वाढणं हे बॉडीला डॅमेज जास्त करतात आणि त्यामध्ये पण डायबिटिक किटोॲसिडोसिस किंवा डायबिटिक कोमा ही कंडिशन जास्त सिरियस असते त्याच्यावरती, की ज्याला आपल्याला इंटरव्हेन्शन लागतं, ॲडमिट करावं लागतं लहान मुलाला आणि IV सलाईनच्याद्वारे इन्शुलिन देऊन त्याला त्यातनं रिवाईव्ह करायला लागतं. तर ही कंडिशन सगळ्यात जास्त डेंजरस असते. ओके, काही पूर्णपणे बरे होण्यासाठी काही रिसर्च सुरू आहेत का? ह्या आहेत रिसर्च, पण ते फार प्रॉमिसिंग आहेत असं मला नाही वाटत. म्हणजे एक आता ह्याच्या अगोदर पण आहे की पॅनक्रियाटिक सेल्स ट्रान्सप्लांट करणं, किंवा आता काहीतरी मी जस्ट आता याच्या टॉपिकवरती हे करतो तर ओहिओमध्ये काहीतरी एक रिसर्च करण्यात आला की त्याचं पॅनक्रियाटिक आयसलेट्स जे सेल्स आहेत ते ट्रान्सप्लांट करण्यात आले आणि त्याचं इन्शुलिन पूर्णपणे बंद झालं. पण आता त्याची दुसरी समस्या काय आहे की ते ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्या ट्रान्सप्लांट रिजेक्शन होऊ नये ह्याच्यासाठी त्याला सकाळी 5 गोळ्या आणि संध्याकाळी 5 गोळ्या घ्यायला लागतात. सो हा काय म्हणजे हे काय आगीतनं फुपाट्यात गेल्यासारखं झालं. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, तुमचा टाईप 1 डायबिटीस बरा झाला पण रिजेक्शन माझं होऊ नये त्या ट्रान्सप्लांट, ह्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी परत वेगळ्या डिपेंडेबिलिटी आली. तुम्हाला सकाळी 5 गोळ्या संध्याकाळी 5 गोळ्या घ्याव्या लागत आहेत. तुमच्या ॲटोइम्युन दर 6 महिन्यांनी तुम्हाला तपासायला लागतात. म्हणजे ती पण एक पद्धतीची परत डिपेंडेबिलिटी आहे. आय डोंट थिंक दिस विल बी कन्सिडर्ड ॲज अ क्युअर किंवा हे होऊ शकत नाही आहे. टाईप 1 डायबिटीससाठी मध्ये काही हे करण्यात आले होते की जसे आपले हे असतात नेझल पप्स असतात की तुम्ही अस्थमामध्ये वगैरे हे करतात, पण ती ट्रायल पण सक्सेसफुल नाही झालेली. काही काही ह्याच्यामध्ये चाललेले आहेत की पेनलेस किंवा इंजेक्शनच्या फॉर्मॅटच्या ऐवजी दुसरे काही तुम्हाला येतात का, जसं इन्शुलिन पंप म्हणून काही आलेले आहेत की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस रिलीज आपल्याला येऊ शकते, ते प्रॉमिसिंग आलेलं आहे. काही काही आता इंजेक्शन्स असे आलेले आहेत की जे वीकली बेसिसवरती, म्हणजे दररोज नाही टोचायला, आठवड्यातनं एकदाच द्यायचं किंवा महिन्यातून एकदाच द्यायचं आणि त्याद्वारे त्याचं कंटिन्युअस शुगर कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये थोडा कॉस्टचा फॅक्टर येतो. अजून ते कॉमन माणसाच्या अफोर्डेबिलिटीमध्ये आले, लॅक्समध्ये त्याच्या प्राईस मोजाव्या लागतात, त्यामुळे तिथं ती आर्थिक साईड पण येते. तर भरपूर याच्यामध्ये रिसर्च सुरू आहे आणि भरपूर प्रॉमिसिंग रिसर्च आहे. काही काही ठिकाणी स्टेम सेल थेरपी चांगली वर्क होताना दिसते. त्यासाठी नवीन याच्यामध्ये स्टेम सेल प्रिझर्व्ह करणं आणि हे पण येत आहे. सो तुम्ही स्टेम सेलच्या द्वारे पण काही करू शकता, जपून ठेवणं आणि त्या पद्धतीनं ते सेल्स परत आपल्याला पॅनक्रियाटिक रिजनरेट करता येत आहेत का, तर त्याच्यावर आता ॲनिमल स्टडीज भरपूर सक्सेसफुल झालेल्या आहेत. ह्युमन स्टडीजमध्ये प्रॉब्लेम काय होतो की ह्युमन स्टडीजमध्ये हे सगळं चाइल्डवरती टेस्ट करायला लागतं आणि क्लिनिकल ट्रायल्समध्ये चिल्ड्रन हा व्हल्नरेबल पॉप्युलेशनमध्ये येतो. त्यामुळं ते ह्युमन नॅचरल ॲडल्टवर टेस्ट करता येत नाही, कारण त्यांना जर का मी इन्शुलिन लाईक पदार्थ दिला त्यांचे शुगर लो होतील आणि चिल्ड्रनमध्ये व्हल्नरेबल ते लवकर इथिक्स कमिटी आणि ह्याच्यातनं ते बाहेर नाही पडत. त्यामुळं त्या रिसर्च जरी झालं तरी त्याला डिले होणार, म्हणजे ते लवकर ट्रायलमधनं पासआउट होणं डिफिकल्ट आहे. तर भरपूर रिसर्च याच्यावरती सुरू आहे आणि मे बी इन्शुलिन डिटेक्ट केल्यामुळं त्याच वेळेला त्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालं, कारण त्याच्या अगोदर काही नव्हतंच आणि पटापटा ते अर्ली एजमध्ये ती मुलं मरून जायची किंवा त्यांची डेथ व्हायची. त्यामुळे जसं इन्शुलिन डिटेक्ट झालं तर त्यांना नोबेल पारितोषिक 1923 मध्ये देण्यात आलं आणि तोच पहिला, त्या जुन्या काळी फक्त टाईप 1च होता, टाईप 1 डायबिटीस हा होता. हे 1950 नंतर लाईफस्टाईल आणि ओबेसिटी वाढल्यापासून टाईप 2 आणि इन्शुलिन रेझिस्टन्स सगळं पुढे यायला सुरुवात झाली. शेवटचा प्रश्न डॉक्टर,
छान नॉर्मल लाईफ जगण्यासाठी किंवा पालकांसाठी काय एक छानसा सल्ला द्याल? टाईप 1 इज नॉट द एंड ऑफ लाईफ. म्हणजे तुमच्या मुलाला किंवा मुलीला जर का टाईप 1 असेल तर त्याला बिलकुल हे करू नका. त्याला चांगल्या पद्धतीने ट्रीट करता येतं, त्यांना पण एक नॉर्मल लाईफ जगता येतं. त्याचा वे काय आहे, त्याची टेक्निक काय हे तुम्ही शिकून घ्या, हे समजून घ्या की थोडेसेच बदल करायचे आहेत जे त्यांच्यासाठी हिताव आहेत. अदरवाईज सुद्धा बिईंग अ पेरेंट आपल्याला वाटत असतं. कसं आहे की आपण परमेश्वराला म्हणत असतो माझ्या मुलाने असं झालं पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, आणि आपल्यातली 90% मुलं आपली ऐकत नाहीत, फॉलो नाही करत. तर रादर दॅन कोसण्यापेक्षा तुम्ही टाईप 1 डायबिटीस परमेश्वराला आज घरी गेल्यावर जेव्हा कुणाला म्हणा, परमेश्वराला म्हणा थँक्यू म्हणा की मला दिला, त्यामुळं माझ्या मुलाला काळजी घेण्यासाठी मला एक आयाम मिळाला, मला एक पर्पज मिळाला. सो मी तेच सांगेन, कन्सिडर टाईप 1 डायबिटीस ॲज अ अपॉर्च्युनिटी टू मेक युअर चिल्ड्रन बेटर पर्सन हेल्थ वाईज आणि एक ह्युमन बिईंग म्हणून. कारण लहान मुलांना आज सगळ्यात प्रॉब्लेम आहे डिसिप्लिन आणि शिस्त, राईट. त्याच्यात आपल्याला नाकीनं म्हणतात आपली मुलं, म्हणजे तुला पण मुलं आहे, मला पण माहिती आहे की आपले मुलं आपलंच ऐकत नाहीत, राईट. पण जेव्हा टाईप 1 होतो तो सजग होतो, तो कॉन्शियस होतो हेल्थच्या बाबतीत. सो टेक दिस ॲज अ पॉझिटिव्ह चॅलेंज आणि त्याला डिसिप्लिनमध्ये आणण्यासाठी, त्याला चांगला आहार देण्यासाठी, त्याला हेल्दी बनण्यासाठी आणि त्याच्याबरोबर आपण स्वतः हेल्दी बनण्यासाठीची अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं तर टाईप 1 डायबिटीससारखा सुरेख आजार कुठला नाही. म्हणजे थोडं कॉन्ट्राडिक्ट होतंय, पण त्या पद्धतीने बघितलं तर तुम्ही खूप वेगळं काहीतरी करून जाऊ शकता, जगाला काहीतरी वेगळी तुम्ही देणगी देऊ शकता. 100%. मी कितीतरी एक्झाम्पल आता दिली. यू हॅव एव्हरी राईट टू लिव्ह नॉर्मल लाईफ, राईट. 100%. खूप खूप धन्यवाद ह्या एपिसोडसाठी. खूप सुंदर इनपुट्स दिले. महत्वाचं खूप मोटिवेशनल होता हा एपिसोड, कारण टाईप 1 म्हटलं की फक्त चिंता किंवा हे अशा समीकरणं येतात, पण यामध्ये तुम्ही आणि त्यात अजून एक आहे म्हणजे टाईप 1 डायबिटीस लग्न पण करू शकतात. आणि इनफॅक्ट आम्ही तर एक मोटिव्ह आता करतोय की आमचं म्हणणं टाईप 1 टाईप 1च्या स्पाउसचीच लग्न केलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं की टाईप 1 केला त्यांना पुढे नाही होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दोघं जण एका कॉमन समस्येशी झुंजत असतात, त्यामुळे दोघांची अकाउंटेबिलिटी खूप चांगली, कॉम्पॅटेबिलिटी खूप चांगली राहते आणि त्याच्यातनं लाईफ चांगल्या पद्धतीनं फ्लरिश होऊ शकतं. आणि मे बी त्यांना असं झालं की नाही बाबा आम्हाला मुलं अडॉप्ट करा, काही हरकत नाही, राईट. परत तुम्ही अजून एका लाईफला सपोर्ट करू शकता. तर आम्ही आता जे DFFमध्ये आपण जे मिशन पुढे घेऊन जायचं म्हणायला लागलो ना, की टाईप 1 डायबिटीसना अडॉप्ट करणं, त्यांची एक कम्युनिटी डेव्हलप करणं आणि पुढे जाऊन टाईप 1 डायबिटीसच्या लोकांचं एक काय म्हणू शकतो लग्न सोहळा किंवा त्यांचं लाईफ फ्लरिश होताना बघायचं आहे. हे माझं पुढचं ड्रीम आहे किंवा आपल्या DFFचं मिशन आहे. शुभेच्छा तुमच्या या स्वप्नांसाठी. आजचा एपिसोड खरंच सुंदर झाला. पर्सनल टच होता, त्यासाठी डॉक्टर देतातच दरवेळेस, पण हा लहान मुलांच्या बाबतीत असल्यामुळे माझ्या अगदी मनाच्या जिव्हाळ्याचा होता. नॉर्मल लाईफ जगू शकता तुम्ही, ह्यामध्ये पालकत्वाचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. तुम्ही स्वतः सेल्फ मोटिवेटेड राहा, त्या मुलाच्या स्ट्रेंथ्स ओळखा आणि त्या लोकांना सुरुवातीपासून हे सांगा की आपण अगदी आनंदाने हे आयुष्य जगू शकतो. ह्या पॉडकास्टचा हेतूसुद्धा तोच आहे, आपल्याला आनंद पसरवायचा आहे. आणि आमचे हे जे एपिसोड्स आहेत महत्त्वाचे, वेगवेगळ्या विषयांवर, महत्त्वाच्या विषयांवरचे, हे प्लीज शेअर करा, त्यामुळे ज्यांना ह्या गोष्टींची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचू देत. खूप खूप धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूया.